तर हॅलो फ्रेंड्स, आज मी परत एकदा तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. तर बेसिकली मी गोव्यातली आहे, त्याच्यामुळं माझ्या रेसिपीज थोड्या आगळ्या वेगळ्या असणार आहेत. कारण आमच्या गोव्यात नॉर्मली आम्ही जास्त ऑइल वापरत नाही आहे भाज्या जेव्हा करतो. तेव्हा आज पण मी अशीच एक तुमच्यासाठी रेसिपी आणलेली आहे, जिच्यात मी कमीत कमी तेल वापरून भाजी करणार आहे. आणि ही भाजी आहे चवळीच्या पानाची भाजी. तर प्रथम मी पानं ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि कोवळी कोवळीच पानं मी घेतलेली आहे. तर आपण हिला कट करून घेऊया. एकदम बारीक कट करून घ्यायचं. आणि ही खायला एकदम छान लागते भाजी. आता मी 2 कांदे चॉप करून घेते. कांदा आपण असं चांगला बारीक चिरून घ्यायचा. ह्या भाजीत आपण अजिबात तेल वापरणार नाही आहोत. मिरची चिरून घ्यायची. मिरची तुम्ही कशी तुम्हाला पाहिजे तशी चिरू शकता. आणि इथं मी चणा डाळ घेतलेली आहे. चणा डाळीला मी अगोदर भिजवून ठेवलं होतं, जेणेकरून ती शिजायला टाईम नाही घेणार. तर आपण आता रेसिपीकडे वळूया. प्रथम मी कढई घेतलेली आहे, त्याच्यात आपण हा कांदा आणि मिरची जी आहे कापलेली ती टाकायची आहे. चणा डाळ टाकून द्यायची आहे. म्हणजे आपण इथं तेल वापरणार नाही आहोत, त्याच्यामुळं हे एवढं साहित्य टाकलं की नंतर आपली भाजी जी आहे, ही मी भाजी चिरून घेतलेली आहे ती टाकणार आहे त्याच्यात. आणि ही थोडंसं पाणी घालून शिजत ठेवायची. भाजी चिरल्यानंतर कधीच धुवायची नाही. तर आपण आता पाणी टाकूया त्याच्यात आणि झाकण लावून ठेवायचं. आपण त्याच्यात थोडंसं मीठ टाकूया चवीपुरतं, साखर टाकूया थोडीशी आणि खोबरं, आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया. आणि 1-2 मिनटं परत ठेवूया भाजीला. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला तर मग बाय.